डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना नोटीस। घैसास यांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार असल्याचीही माहिती। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पालिकेचा तिसरा अहवाल केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाकडे सादर। महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाला की उपचारास विलंब झाला याबाबत समितीत चर्चा। मनसे विद्यार्थी सेनेचं शाळांच्या मराठी नामफलकांसाठी निवेदन। मनसे विद्यार्थी सेनेचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। शाळा महाविद्यालयांची नावं मराठी भाषेत लिहिण्याची मागणी। प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई। 5.5 कोटींचा चित्रपट वित्तपुरवठा करातील प्लॅनेट मराठीकडे थकबाकी। चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हे प्रकरण निकालात निघेल, अक्षय बर्दापूरकर यांची प्रतिक्रिया। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म 17 भरण्यास 15 मे पर्यंत मुदत। जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा देणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ। विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शालेय शिक्षण विभाग संचालकांचा निर्णय। राज्यात वाढलेल्या तापमानामुळे 34 जणांना उष्माघाताचा त्रास झाला। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर। सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत। कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावाचा गजर। ज्योतिबा डोंगरावर मानाचा सासनकाठीही दाखल। नाशिकच्या अंजनेरी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा। पहाटेपासून भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी। हनुमंतरायाला लाल मखमलीची पोशाख आणि आकर्षक फेटा परिधान करण्यात आला।